नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण सराव टेस्टमध्ये टेस्ट नंबर 5 जी आपली इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज या घटकावर झालेली आहे GS1 मधल्या, त्या अनुषंगानं त्याचं एक साधारणतः डिस्कशन करणार आहोत आणि आन्सर रायटिंग कशी सोपी करता येईल याचा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आतापर्यंत आपण ज्या ज्या टेस्ट झालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून मॉडेल आन्सर जे पर्टिक्युलरली आपण दिलेत, बायलिंग्युअल मॉडेल आन्सर्स तुम्हाला यासाठी दिलेत की जे विद्यार्थी प्रिलिम्समधून तयारी करतात, मराठीमधून करतात, त्यांना मराठीतून त्या ठिकाणी मॉडेल आन्सर मिळावा आणि इंग्लिशमधून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून मिळावं. याही अनुषंगानं ते मला वाटतं मॉडेल आन्सर्स तुमच्यापर्यंत सगळे पोहोचले असतील. तर सराव टेस्टमध्ये आपण एक प्रयत्न हा केलेला आहे की तुम्हाला एक प्रश्नाची स्वरूप कळावं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि तिथं कुठले कुठले मुद्दे कव्हर करणं किंवा त्या प्रश्नाची डिमांड काय आहे त्या अनुषंगानं. आणि मला वाटतं आपण ऑलरेडी एक युट्यूबला पण टाकलेलं होतं मागच्या वेळेस एक लेक्चर. तर त्या अनुषंगानं GS टेस्ट सिरीज जी आहे सराव आपली, तर त्या टेस्ट सिरीज मधला हा टेस्ट नंबर 5चा पेपर जो आहे, तर याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे इंडियन सोसायटी मधला, हाऊ डू डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया डिफर फ्रॉम दोज इन वेस्टर्न सोसायटीज. म्हणजे भारतातील धर्मनिरपेक्षतेविषयीचे वादविवाद हे पाश्चात्य समाजातील धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेपेक्षा कसे वेगळे आहेत आपल्याला हे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता हे कसे वेगळे आहेत या अनुषंगानं विचार करत असताना वाटतं या प्रश्नाला पहिले काय डिमांड आहे आणि प्रश्नाला कसं ब्रेक केलं पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिले आपण काय करतो प्रश्नाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जे केलं, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन, असं 3 टप्प्यामध्ये आपण करत असतो, बरोबर आहे. शक्यतो इंट्रोडक्शन जे आहे, तर सध्या ज्या पद्धतीनं एक ऍक्सेप्टन्स आहे इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये, पर्टिक्युलरली इव्हॅल्युएटर्स जे युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स इव्हॅल्युएट करतात त्यांच्या मनामध्ये काय नेमकं आहे, तर त्याचा जर आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रश्न कळलेला आहे आणि प्रश्नाचा गाभा ज्याला आपण कोर डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे ती कळलेली आहे, हे इंट्रोडक्शन मध्ये सांगून देणं, म्हणजे जेणेकरून त्याचे आपले ॲव्हरेज मार्क तरी त्या ठिकाणी पक्के होतात. पुढे काय लिहिलं हे जास्त मॅटर करत नाही, जर त्याला कळलं की याला क्वेश्चनची डिमांड कळलेली आहे तर ही फर्स्ट प्रायोरिटी आपण असली पाहिजे. साधारणतः इंट्रोडक्शनचे काय काय टाइप्स येतात हे आपण आन्सर रायटिंगच्या बुट कॅम्पमध्ये बघितलेलं आहे. आता इथं डायरेक्टली जर बघितलं आपण की हाऊ डू डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया डिफर फ्रॉम दोज इन वेस्टर्न सोसायटीज, तर बेसिकली इंट्रोडक्शन मध्ये आपण एक गोष्ट काय सांगून दिली पाहिजे की एकच मिनिट, आपण काय गोष्ट सांगून दिली पाहिजे की बाबा काय गोष्ट सांगून दिली पाहिजे आपण की इंडियन सेक्युलरिझम जे आहे इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल व्हाईल वेस्टर्न सेक्युलरिझम इज बेस्ड ऑन स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ स्टेट फ्रॉम रिलिजन. डायरेक्टली आपण जर असं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी केलं, इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं आपण, पहिलं की इंडियन जे मॉडेल आहे, इंडियन इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल while that of western concept is based on strict separation of state from religion. युजली काय करतात बरेच जण, मी बघितलं UPSC मध्ये पण बरेच जण हेच करायचे की डेफिनेशन न इंट्रोडक्शन करायचे. मला वाटतं डेफिनेशन न इंट्रोडक्शन आहे ना, व्हॉट इज सेक्युलरिझम असं जर विचारलं तर तशा प्रश्नांमध्ये आपल्याला डायरेक्टली डेफिनेशन सुरुवात करणं योग्य असतं. अशा प्रश्नामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन झाल्यानंतर बॉडी जी आहे आपली, बॉडीमध्ये आपण डायरेक्टली फर्स्ट जो काय पार्ट आहे आपला त्याच्यामध्ये लिहा व्हॉट इज सेक्युलरिझम. तर सेक्युलरिझम इज काय, बेसिकली इज अ प्रिन्सिपल दॅट गव्हर्न्स रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड रिलिजन. बरोबर आहे, या दोघांचं रिलेशन जे गव्हर्न करतं, हा जो प्रिन्सिपल गव्हर्न करतो त्याला आपण सेक्युलरिझम म्हणतो. राईट, फार डिटेलमध्ये सगळं मी इथं लिहित बसत नाही, फक्त कीवर्ड्स लिहिण्याचा एक प्रयत्न करतो. झाला हा फर्स्ट. सेकंड फेज मध्ये आता आपण काय लिहिणं अपेक्षित आहे, डिबेट्स ऑन सेक्युलरिझम. डिबेट्स ऑन सेक्युलरिझम नंबर 1 आपण इथं काय म्हणू शकतो, वेस्टर्न, म्हणजे मी W लिहितो फक्त वेस्टर्न मध्ये. आता बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की
दोघांमध्ये हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स का आहे त्याचे रिझन्स पण आपण या ठिकाणी लिहू शकतो. किंवा इन जनरल दुसरा जो पॉइंट आहे तो सुरू करायच्या आधीच की रिझन्स फॉर डिफरन्स. काय काय बरं डिफरन्स? नंबर 1 हा डिफरन्स आहे तो आहे तुमचा हिस्टोरिकल. नंबर 2 सोशल. नंबर 3 कॉन्स्टिट्यूशनल. हिस्टोरिकल काय? बेसिकली हिस्टोरिकल डिफरन्स मेनली हा आहे, ओरिजिन ऑफ सेक्युलरिझम और ओरिजिन ऑफ स्टेट इन वेस्टर्न कंट्रीज इज बेसिकली अ रिझल्ट ऑफ debate or power struggle between the state and churches. There was one institutional dominance. म्हणजे तुम्ही जर पाश्चात्य देशांमध्ये जर बघितलं तर तिथं जो कॅथोलिक चर्च जो आहे तो खूप डॉमिनंट आहे आणि त्यामुळे तिथला जो डॉमिनंट रिलीजन आहे इट सेल्फ बिकम अ स्टेट रिलीजन काइंड ऑफ थिंग. की तिथे तुम्ही जर बघितलं तर स्ट्रिक्ट सेपरेशन जरी असलं तरी बऱ्यापैकी लोकांचं जे काय ओरिएंटेशन आहे ते कॅथोलिक चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्माकडे आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी एक गोष्ट म्हणू शकतो, सिंगल इन्स्टिट्यूशनल रिलीजियस डॉमिनन्स जो आहे तो आहे हिस्टोरिकल आस्पेक्ट. आता याच्यामध्ये जेव्हा आपण इंडियाचा विचार करतो तेव्हा इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये जर बघितलं आपण अकबराच्या बाबतीमध्ये आपण बघितलं होतं की सेक्युलर काइंड ऑफ मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. इव्हन आपलं अशोकांचा काळ असेल किंवा इतर बऱ्याचशा राज्यांचा काळ म्हणजे इंडिया राईट फ्रॉम इट्स एन्शियंट पिरियड, मिडायवल पिरियड आणि इव्हन इन मॉडर्न वी हॅव हिस्ट्री ऑफ सेक्युलरिझम. म्हणजे आपण बाकीच्या जाती धर्मांचा ज्या पद्धतीनं आदर करतो तो आपल्याला इटसेल्फ की हिस्टोरिकल इव्हॉल्युशन जे आहे इंडियाचं तर ते इटसेल्फ इज अ काय वन ऑफ द रिझन फॉर मॉडेल ऑफ सेक्युलरिझम और डिबेट्स ऑन सेक्युलरिझम इन इंडिया. राईट, फर्स्ट. सेकंड झाला सोशल. सोशल आस्पेक्ट जो आहे तर सोशल आस्पेक्ट मध्ये जर बघितलं आपण तर सोशल कॉम्पोजिशन कसं आहे इंडियाचं बाकीचं जर बघितलं सोशल कॉम्पोजिशन तर बाकीच्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी युनिफॉर्म आहे. म्हणजे मोस्टली आपल्याला ख्रिश्चन पॉप्युलेशन बघायला मिळते. हे जर आपण इंडियामध्ये जर बघितलं तर इंडियामध्ये काय बघितलं आपण? डायव्हर्सिटी. राईट, की प्लुरॅलिटी, याला अजून योग्य शब्द जो आहे तर प्लुरॅलिटी. बरोबर आहे, नंबर 1 मध्ये. नंबर 2 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इटसेल्फ आपण काय केलेलं आहे की सेक्युलरिझम हा वर्ड त्या ठिकाणी आणलेला आहे. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट ना आपण सेक्युलरिझम सेक्युलर आपण त्या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आपल्या याला बनवलेलं आहे. तसं बाकीच्या पाश्चात्य देशांमध्ये ती गोष्ट नाहीये. एक बेसिकली ह्या रिझन्स आपण त्या ठिकाणी लिहिलेत. आता 3 नंबरला इथं लिहा डायरेक्ट वेस्टर्न सेक्युलर डिबेट्स जे आहेत ते कशा कशा भोवतीच्या आहेत किंवा तिथं काय काय गोष्टी चालतात. तर नंबर 1 मध्ये आपल्याला बघता येईल की तिथे जे आहे तर तिथे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ जे आपण वर लिहितं स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ स्टेट फ्रॉम रिलीजन. नंबर 1 मध्ये. बरोबर आहे. नंबर 2 मध्ये आपण काय बघितलं? नंबर 2 मध्ये बघितलं होतं की स्टेट न्यूट्रॅलिटी आहे. स्टेट न्यूट्रॅलिटी कशी आपल्याला दिसते? ते ना रिलिजियस कुठले सिम्बॉल आहेत, रिलिजियस सिम्बॉल, ना रिलिजियस प्रॅक्टिसेस फॉलो करतात. बरोबर आहे. आपल्याकडे दिवाळी दसरा आला, आपल्याकडे प्रेसिडेंट असतील, आपल्याकडे प्राईम मिनिस्टर असतील, ते दिवाळी शुभेच्छा देतात किंवा बऱ्यापैकी गोष्टी सेलिब्रेट करतात. काय करतात? किंवा एखादा सिम्बॉल असेल, कधीतरी एखाद्या हनुमानाचा रुमाल गळ्यात टाकला, एखादं चित्र घेऊन कोणीतरी आपले जे काय पॉलिटिकल लिडर्स आहेत किंवा बाकी गोष्टी जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. तसं वेस्टर्न कंट्रीजमध्ये होत नाही. तिथं त्यांनी रिलिजियस प्रॅक्टिसेस आणि रिलिजियस सिम्बॉल्स हे कम्प्लिटली वेगळे आणि सेपरेट ठेवलेले आहेत स्टेट पासून. हे मेन 2 महत्वाचे पॉईंट आपल्याला बघायला मिळतात. याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघायचा प्रयत्न केला अजून कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतात तर त्यामध्ये फेथ जे आहे म्हणजे रिलिजियस फेथ. नंबर 3 रिलिजियस फेथ जे आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये कम्प्लिटली प्रायव्हेट स्पिअर. तुमचं वैयक्तिक बाब आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांनी काय म्हणलं की तुम्हाला कशावर विश्वास ठेवायचा, कुठं नतमस्तक व्हायचं, कुठं पाय पडायचं हा तुमचा कम्प्लिटली वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामध्ये स्टेटला काहीही घेणं देणं नाही. याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं तर एक्झाम्पल देत असताना आपण जर दिलं तर स्टेट जो आहे स्टेट कॅन रेस्ट्रिक्ट रिलिजियस प्रॅक्टिसेस. बरोबर आहे. इथे एक्झाम्पल लगेच देऊन टाकायचं. बुरखा बॅन,
कुठं? फ्रान्समध्ये. आपल्याकडे आपण सहसा कोर प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या बॅन करत नाही, गोष्ट लक्षात घ्या. एक्झाम्पल देणं फार गरजेचं आहे. कुठलेही एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. नंबर 5 मध्ये जर आपण बघितलं तर याच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला काय बघायला मिळतं, तर हे बघायला मिळतं की बाकीच्या वेस्टर्न जे सेक्युलर मॉडेल आहे त्याच्यामध्ये स्ट्रगल फॉर पॉलिटिकल अथॉरिटी जी झाली होती त्याचा एक रिपरकशन किंवा त्याचं इम्प्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं. स्टेट सेपरेशन आहे आणि तिथं टोटल नॉन इंटरफरन्स ऑफ रिलीजन आहे. टोटल नॉन इंटरफरन्स ऑफ स्टेट विथ रिस्पेक्ट टू रिलिजियस मॅटर. बरोबर आहे. रिलीजनच्या बाबतीमध्ये काहीही झालं तरी तिथलं स्टेट त्या ठिकाणी काही बघत नाही. अजून जर बघितलं तर तिथे काय सिंगल युनिफॉर्म कोड बघायला मिळतो. मग तुमचा तो असेल मॅरेजच्या बाबतीमध्ये कॉन्सॅग्युइनस रिलेशनशिप असेल किंवा फॅमिली मॅटर्स असतील. स्टेट काय करतं? नॉन इंटरफरन्स किंवा एक सिंगल युनिफॉर्म कोड त्या ठिकाणी आहे. आपल्याकडे मात्र अशा गोष्टी त्या ठिकाणी नाहीयेत. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर वेस्टर्न कन्सेप्ट इज अ नॅरो कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. नॅरो कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. आता नंबर याच्यामध्ये जर आपण बघितलं इंडियाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला नंबर 1 मध्ये काय बघायला मिळतं? इंडियाच्या बाबतीमध्ये जी इव्हॉल्युशन मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या इटसेल्फ इव्हॉल्युशन जे आहे, आपली प्लुरल सोसायटी जी आहे, डायव्हर्सिटी जी आहे, कल्चरल एक त्या ठिकाणी वेगळे धर्म जाती ह्या सगळ्या एकत्र आल्यानंतर जे काय तयार झालेलं आहे दॅट इज सेक्युलर मॉडेल आहे. त्यामुळे आपल्याकडे नो स्ट्रिक्ट सेपरेशन. सगळ्यात पहिले नो स्ट्रिक्ट सेपरेशन. यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल. आता ही काय भानगड आहे प्रिन्सिपल्ड डिस्टन्स मॉडेल? आता लगेच एक्झाम्पल देऊन आपण एक्सप्लेन केलं पाहिजे की आपलं जे स्टेट आहे, आपलं जे राज्य आहे, तर ते काय करतं की एक ठराविक मर्यादेपर्यंत अंतर ठेवतं. मात्र जर राज्याला असं वाटलं की कुठल्या तरी धर्मामध्ये काहीतरी गोष्टीमध्ये गडबड होते, काहीतरी त्या ठिकाणी अनैतिकपणे चाललेलं आहे, तर त्या ठिकाणी स्टेट इंटरफेअर करू शकतं. याचं बेस्ट एक्झाम्पल लगेच देऊन टाकायचं. एक, ट्रिपल तलाक बॅन. आता हे ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे बट स्टील स्टेटचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आहे. दुसरं आपण एक्झाम्पल देऊ शकतो हज सबसिडी. बरोबर आहे. याच्यापेक्षा दुसरं कुंभमेळा. कंसात लिहून टाका. आता नाशिकला येणारा कुंभमेळा जो आहे त्या ठिकाणी स्टेटने टेंडर वगैरे काढले, स्टेट त्याच्यावर खर्च करतंय. नंबर 2 मध्ये इंडियाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स. आपण काय करतो? इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल. आपण सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं किंवा त्याला काय म्हणता येईल की सगळ्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काय करतोय? हे करतोय, रिस्पेक्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याकडे जे आहे पर्सनल लॉज आहेत. याच्यामध्ये मुस्लिमसाठी बघितलं तर आपण शरिया नाहीये पण मुस्लिमचा वेगळा कोड आहे. त्यानंतर हिंदू मॅरेज ऍक्ट आपल्याला बघायला मिळतो. हिंदू मॅरेज ऍक्ट बघायला मिळतो 1955. बरोबर, एम आय राईट? पर्सनल लॉज आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. थोडक्यामध्ये इंडिया हॅज अ ब्रॉडर कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. बरोबर आहे. आपल्याकडे जी कन्सेप्ट आहे ती ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्यामुळे इंडियन सेक्युलरिझम जे आहे आपण काय म्हणतो की ते बाकीच्यांपेक्षा चांगल्या पद्धतीचं मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि न्यूट्रलिटी थ्रू डिस्टन्स फ्रॉम रिलिजन जे कुठे बघायला मिळतं? वेस्टर्न मध्ये. इथे काय बघायला मिळतं आपल्याला? अजून एक पॉइंट जो आहे न्यूट्रॅलिटी फ्रॉम रिलिजन. बरोबर आहे. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे काय करतोय आपण? न्यूट्रॅलिटी आहे पण आपली जी न्यूट्रॅलिटी आहे तर ती न्यूट्रॅलिटी कशी येते? कंटेक्स्चुअल एंगेजमेंट अँड अकोमोडेशन.
आता इथे कंटेक्स्च्युअल एंगेजमेंट म्हणजे काय, की जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण काय करतोय, तिथं स्टेट इंटरव्हेन करताय. आणि अकोमोडेशन मध्ये आपण जर बघितलं तर आता जो काय आपण हे आणला होता, एक नवीन जी याचा आणला होता, नॅशनल सिटिझनशिपचा ऍक्ट जो आणला होता, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली रिलिजनचं मेन्शन केलेलं होतं. अकोमोडेशनसाठी पण आपण त्या ठिकाणी काय करतो, इंटरफरन्स करतो असं आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी जर आपल्याला कन्क्लुजन करायचं झालं तर परत तुम्ही कन्क्लुजन मध्ये हे लिहू शकता की इंडियन सेक्युलरिझम has put forward a best model where state can coexist with religion without hampering the core of the religion or its population or its culture. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह टोन न तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी कन्क्लुजन किंवा कन्क्लूड करू शकता. मला असं वाटतं या प्रश्नामध्ये अजून फार जास्त काही लिहिण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाहीये. बरेचसे पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी झाले. हा प्रश्न मला वाटतं फक्त 10 मार्काला त्या ठिकाणी होता. 10 मार्कामध्ये एवढं लिहिलं तरी आपल्याला चांगले मार्क त्या ठिकाणी पडू शकता. फक्त गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इंट्रोडक्शन पण चांगलं करता आलं पाहिजे. आता इथे बघूया, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आणि क्वेश्चनला ब्रेक करण्याचा प्रयत्न करूया आपण. तसा तर छोटा छोटा प्रश्न आहे. डिस्क्राईब द कल्चरल एलिमेंट्स ऑफ डायव्हर्सिटी इन इंडिया अँड एक्झामिन द रिलेटिव्ह सिग्निफिकन्स. महत्वाचं दोन काय, एक माहिती आहे का, डिस्क्राईब काय करायचं, कल्चरल एलिमेंट्स, बरोबर आहे. दुसरं काय करायचं, सिग्निफिकन्स पण त्याचं त्या ठिकाणी लिहायचं. आता सिग्निफिकन्स कशामध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ अ नॅशनल आयडेंटिटी, बरोबर. की वर्ड्स त्यातले शोधायचा प्रयत्न करायचा. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, राईट. आता कल्चरल एलिमेंट्स ऑफ डायव्हर्सिटी हा आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आपण एक गोष्ट इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी लिहू शकतो की प्लुरल सिव्हिलायझेशनल नॅशनल डायव्हर्सिटी इटसेल्फ इज अ युनिटी इन डायव्हर्सिटी. आपल्याकडं प्लुरल सिव्हिलायझेशनल डायव्हर्सिटी itself has led to unity in diversity. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकतो की आपल्याला हे कळेल की कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल आयडेंटिटी कशी आलेली आहे. इथं युनिटी नाही, इथं लिहा तुम्ही लेड टू नॅशनल आयडेंटिटी. बरोबर आहे. म्हणजे नॅशनल आयडेंटिटी म्हणजे काय, आपण भारतीय आहोत हे बाहेर जाऊन गेल्यानंतर, किंवा भारत जर म्हटलं आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई म्हणजे सगळ्यांचा मिळून इटसेल्फ आपली एक आयडेंटिटी तयार झाली आहे. आणि इटसेल्फ इज काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह त्या ठिकाणी युनिटी आपण बनवू शकतो किंवा एक नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये त्याला सांगून द्या, त्याला कळून जाईल की याला याचा क्रक्स त्या ठिकाणी कळलेला आहे. आता बॉडीमध्ये मेनली दोन पार्ट आपल्याला आहेत. एक कल्चरल एलिमेंट्स, यस. आता फक्त कल्चरल एलिमेंट्स विचारलेले नाही आहेत, आपल्याला काय विचारलेलं आहे, त्याचं सिग्निफिकन्स. नुसतं सिग्निफिकन्स पण विचारलेलं नाहीये. सिग्निफिकन्स कशामध्ये विचारलेला आहे, तर कन्स्ट्रक्शन ऑफ काय, नॅशनल आयडेंटिटी. बरोबर आहे. आता आपल्याला अशा पद्धतीनं बॉडीमध्ये हे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत. आता नंबर 1 मध्ये कल्चरल आपले एलिमेंट जे आहेत आपण लिहूयात. कल्चरल एलिमेंट्स नंबर 1, कल्चरल याच्यामध्ये रिलिजन. बरोबर आहे, आपण पहिला पॉइंट लिहिला रिलिजन. पण आता रिलिजन मुळे आपली नॅशनल आयडेंटिटी कशी तयार झाली किंवा रिलिजन मुळे आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ नॅशनल आयडेंटिटी कशी मिळाली, त्याचं काय सिग्निफिकन्स आहे. तर एक, आपल्याला रिलिजन काय शिकवतं, आपला धर्म आपल्याला काय शिकवतं. नंबर 1 मध्ये टॉलरन्स शिकवतं. बरोबर आहे. नंबर 2 सिंक्रेटिझम. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा जो काय को एक्झिस्टन्स. आता हे जर तुम्ही भक्ती मुवमेंटचं एक्झाम्पल दिलं, भक्ती मुवमेंट मध्ये काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही यांना घेतलं, संत कबीर यांना घेतलं, तर संत कबीर पण काय म्हणतात आपल्याला की त्यांनी पण ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही गुरु नानक यांचा विचार घ्या, किंवा संत मीरा घ्या, की आपले संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, भक्ती मुवमेंट मधले जेवढेही लोक घेतले तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांनी काय सांगितलेलं आहे की जवळपास सगळे लोक एकत्र आहेत आणि सगळ्या लोकांनी एकत्रपणे राहिलं पाहिजे. हे रिलिजनचं काम झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय मिळतं, नॅशनल आयडेंटिटी. हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. हे काय की हा रिलिजनचा जो पॉइंट आहे
तो आपल्याला नॅशनल आयडेंटिटी पर्यंत कसा घेऊन जातो हे एक्सप्लेन करणं, दिस इज द क्रक्स ऑफ दिस क्वेश्चन. ही खरी तर त्या क्वेश्चनची डिमांड त्या ठिकाणी आहे, आपल्याला असं म्हणावं लागेल. राईट. अजून जर आपण बघितलं इथं सेक्युलरिझम, आपल्याला रिलिजन पण सेक्युलरिझम देतं, त्यालाच आपण काय म्हणतो, सर्व धर्म समभाव. आता इथे पण जे मॉडेल आहे ना आपलं पहिल्यामध्ये, ते पण जे मॉडेल होतं ते होतं सर्व धर्म समभाव. जे आपलं मॉडेल होतं सर्व धर्म समभाव, आपण जे रिस्पेक्ट दिलं होतं ना, कुठे गेलं होतं, सेक्युलरिझम इंडियाच्या बाबतीमध्ये पॉईंट लिहिताना दिलं होतं की आपण काय होतं, रिस्पेक्टचा एक पॉईंट, इक्वल रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स, इथं होतं ते सर्व धर्म समभाव. बरोबर आहे. हा ठीक आहे. आता आपण कुठे आलो तर येस इथं आलोय. दुसरा पॉइंट जो महत्वाचा आहे, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. आपल्याकडे खूप साऱ्या डायलेक्ट्स आहेत, खूप सारे लँग्वेजेस वगैरे आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, एक रिजनल आयडेंटिटी मिळते. डायलेक्ट्स म्हणा, याच्यामुळं रिजनल आयडेंटिटी. बरोबर आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर आपल्याला काय मिळतं, इथे वेगवेगळे कस्टम्स, ट्रेडिशन्स, फेस्टिवल्स, अजून काय बरं, फूड कल्चर, कुझिन्स आपण लिहूया, कुझिन्स, कुझिन्स, अजून काय बरं झालं, कुझिन्स, आर्ट, म्युझिक, अजून काय लिहू शकतो आपण, आर्किटेक्चर. परत ह्या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला काय मिळतंय, एक नॅशनल आयडेंटिटी. जसं आपलं जर कस्टम जर बघितलं आपण तर काय, नमस्ते, मोठ्या लोकांच्या पाया पडणे, त्याला आपण पेरिपोना, पाया पडणे. बरोबर आहे. रिस्पेक्टिंग एल्डर्स, गुरुजनांचा, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, कस्टम. ट्रेडिशन आपल्याकडे काय आहे, अतिथी देवो भव, हे भारतात सगळीकडे वापरलं जातं. फेस्टिवल्स, आता दिवाळी, ईद सगळे तुम्ही लिहू शकता. कुझिन्स आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काय फेमस आहे, तर महाराष्ट्रामध्ये पंजाबी डिशेस फेमस आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रामधल्या स्त्रिया मोस्टली आता काय वापरतात, पंजाबी ड्रेस. बरोबर आहे, इफ आय एम नॉट रॉंग. कळलं तुम्हाला. म्हणजे ही खासियत आहे आपल्या नॅशनल आयडेंटिटीची, की आपल्याला दुसऱ्या राज्यातलं खानपान असेल, त्यातला वेशभूषा असेल, ती आपल्यासाठी त्या ठिकाणी काहीही वेगळी नाहीये. दॅट इज आर्टमध्ये जर बघितलं तर आपण खूप सारे आर्ट, पेंटिंग पासून म्युझिक जर बघितलं तर प्रत्येक याचं एक वेगवेगळं म्युझिक आहे. आर्किटेक्चर बघितलं तर आर्किटेक्चरच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात. अजून महत्वाचा पॉईंट एक आहे, इथनिक डायव्हर्सिटी किंवा जे फॅक्टर्स आहेत ते पण आहेत. त्यानंतर डेमोग्राफी. आता तुम्ही म्हणाल डेमोग्राफी ही काय भानगड आहे. एनसीआरटी मध्ये खूप छान फेमस वाक्य दिलेलं आहे. ते वाक्य काय सांगतं, की केरळामधला मुस्लिम तेवढाच सारखा आहे जेवढा, म्हणजे केरळामधला मुस्लिम आणि केरळामधला एखादा मल्याळम माणूस, ह्या दोघांमध्ये जेवढं साधर्म्य आहे तेवढं केरळामधल्या मुस्लिम आणि युपी मधल्या मुस्लिम मध्ये नाही. म्हणजे एक रिजनल आयडेंटिटी, आणि याला क्लब करून आपण बघितलं की एक नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे केरळामधल्या मुस्लिमांचं राहणीमान, वागणं, खाणं पिणं हे तिथल्या मल्याळमच्या खाणं पिणं वागण्यासारखं असतं, आणि हे कुणाच्या विपरीत असतं, हे उत्तर प्रदेशमधल्या मुस्लिमाच्या विपरीत असतं. दिस इज द डेमोग्राफी ऑफ इंडिया दॅट इज लिडिंग टू नॅशनल आयडेंटिटी. ही गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलेली पाहिजे. त्यानंतर कास्ट डायव्हर्सिटी पण आपल्याकडे आहे. कास्ट डायव्हर्सिटी आहे, पण जेव्हा एखादी नॅशनल कॅलॅमिटी येते किंवा भूकंप वगैरे किंवा गोष्ट, आपण कधीही कुठल्याची जात, धर्म, पंथ, बाकी गोष्टी कुठल्याही बघत नाही. अशा पद्धतीने आपली नॅशनल आयडेंटिटी त्या ठिकाणी
तयार होते. मला वाटतं याच्यापेक्षा फार जास्त पॉईंट अजून लिहिण्याची आवश्यकता नाही. आता फक्त आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे. कन्क्लुजन पॉझिटिव्ह नोटवर केलं पाहिजे. कन्क्लुजन याला एक आयदर समराईज पद्धतीने केलं पाहिजे. तुम्ही लिहू शकता डायनामिक लेयर्ड फॅब्रिक. Dynamic layered fabric that has led to where it has harmonized unity in diversity. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इथपर्यंत कोणाला मला वाटतं काही डाऊट असण्याचं काही अजिबात कारण त्या ठिकाणी नाहीये. आता पुढचा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो आपल्याला क्वेश्चन नंबर 3. तर discuss the various social problems that have emerged due to rapid process of urbanization in India. प्रश्नाला जर आपण ब्रेक केलं, सोशल प्रॉब्लेम्स बस, आणि कशामुळे आलेले प्रॉब्लेम, रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन, म्हणजे वेगानं झालेल्या नागरीकरणाच्या प्रक्रियेमुळे उद्भवलेल्या विविध सामाजिक समस्यांवर त्या ठिकाणी चर्चा आपल्याला करायची आहे. परत तेच इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता परत इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय लिहावं लागेल की सोशल प्रॉब्लेम्स काय आलेत ड्यू टू रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन. हे थोडक्यामध्ये आपल्याला एका गोष्टीमध्ये लिहिता येईल की इंट्रोडक्शन मध्ये इथं आपण कारण डायरेक्ट लिहू शकतो. एक्सिडेड कॅपॅसिटी of cities has led to this particularly काय म्हणतात त्याला सोशल व्हेरियस सोशल प्रॉब्लेम्स. मग आता इथं डायरेक्टली आपण काय केलं, कारण दिलं. काय झालंय की कॅपॅसिटी जी होती एखाद्या शहराची त्याच्यापेक्षा जास्त लोक आल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सोशल इश्यूज किंवा सोशल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत. बरोबर आहे. हा झाला एक इंट्रोडक्शन करण्याचा आपली एक पद्धत. किंवा डायरेक्टली तुम्ही इथं काय करू शकता, एखादा फॅक्ट एखादा डेटा वगैरे पण देऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही सांगा की फॉर एक्झाम्पल शहरामध्ये किती झोपडीमध्ये किती लोकांना पिण्याचं पाणी नाहीये, किती लोकांना राहण्याची सोय नाहीये, किती लोकांना त्या ठिकाणी सामाजिक समस्यांना परिणाम भोगावं लागतायत किंवा काय करतायत, हे डायरेक्टली एक फॅक्ट पण तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता जेणेकरून तुम्हाला करता येईल. आता इथं तुम्ही इंट्रोडक्शन हे पण लिहू शकतो की थोडक्यात की रॅपिड अर्बनायझेशन जे आहे दॅट हॅज ट्रान्सफॉर्म्ड सिटीज, पण दोन प्रकारे. इट हॅज बिकम सेंटर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. बरोबर आहे. ऑन द अदर हँड इट हॅज बिकम साइट्स ऑफ काय, साइट्स ऑफ अक्यूट सोशल प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. आयदर थोडं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आपल्याला बघायला मिळाला, निगेटिव्ह पण बघायला मिळाला. पण आपला क्वेश्चन जो आहे तो निगेटिव्ह इम्पॅक्ट वाला आहे, म्हणून आपण इथं काय लिहिलं पाहिजे बॉडीमध्ये, सगळ्यात महत्वाचं की सोशल प्रॉब्लेम्स. काय काय सोशल प्रॉब्लेम्स आलेत, कशामुळं, रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन मुळे त्या ठिकाणी आलेले आहेत. नंबर 1 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघू शकतो, प्रोलिफरेशन ऑफ स्लम्स. आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्लम्स त्या ठिकाणी तयार झाल्या. दुसरं हाऊसिंग शॉर्टेजेस, राहण्यासाठी लोकांना घर नाही आहेत. नंबर 3 क्राईम अँड इनसेक्युरिटी, कोयता गँग. तुम्ही हे लिहू शकता, कोयता गँग इन पुणे. बरोबर आहे. रॅपिड अर्बनायझेशनच्या याच्यामुळं आता हे रॅपिड अर्बनायझेशनमुळे कसं होतं, रॅपिड अर्बनायझेशनमुळे काय झालं, राहायला जागा नाही, काय नाही, लोक गरीब झाले, एम्प्लॉयमेंट नाही, काय नाही, मग काय करायचं, उचलला कोयता, केली खंडणी वसूल किंवा लोकांना काहीतरी केलं. हे सगळं कशामुळे होतं, रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन असं आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करता येतं. पुढे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट येतो इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मी युपीसीच्या वेळेस एक टर्म तयार केली होती, ती टर्म कायम लिहायचो. एक गोष्ट काय की ओव्हरबर्डन्ड पब्लिक सेक्टर अँड एक्सप्लॉयटेटिव्ह प्रायव्हेट सेक्टर. बरोबर आहे. ओव्हरबर्डन्ड पब्लिक सेक्टर
अँड एक्सप्लॉयटेटिव्ह प्रायव्हेट सेक्टर. बरोबर आहे. दोन गोष्टी, ही टर्म काय वापरायची, ही फ्रेज एका वाक्यामध्ये. आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय काय प्रॉब्लेम झाला. नंबर 1, राहायला घर नाही, प्यायला चांगलं पाणी नाही, वॉटर नाही आहे पोटेबल. बरोबर आहे. त्यानंतर क्लीन एअर नाही आहे. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय काय प्रॉब्लेम येतात. हेल्थ फॅसिलिटीज नाही आहेत, ट्रान्सपोर्ट नाही आहे चांगलं. बरोबर आहे. अजून काय काय प्रॉब्लेम होतात की हेल्थ झाला, ट्रान्सपोर्ट झाला, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स किंवा स्कूल्स चांगले नाही आहेत. त्यानंतर अजून काय काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अर्बन गव्हर्नन्स त्या ठिकाणी चांगला नाही आहे. रस्त्यावर खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते तेच आपल्याला कळत नाहीये. बरोबर आहे. ट्रान्सपोर्ट इथं रोड. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकता, ट्रॅफिक पण लिहू शकता. रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन मुळेच आहे. आता इथं सोशल प्रॉब्लेम काय झालाय, तर ट्रॅफिकमुळे काय करायला लागलं, तर लोकांचे स्ट्रेन वाढलेला आहे. आणि स्ट्रेनमुळे काय होतंय की घरी जाऊन बायकोसोबत भांडणं करतोय, फॅमिली इश्यूज त्याच्यामुळे क्रिएट झालेत. बरोबर आहे. फक्त तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट करायची, त्याला प्रॉपर लिंक करायचं. आपल्या विचारला सोशल इश्यूज, आपण गेलोय खरं तर कुठं ट्रॅफिक पर्यंत गेलोय. ट्रॅफिकला मग काय करायचं की स्ट्रेन तिथला जो काय आहे, त्यामुळे फॅमिली इश्यूज वगैरे जे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता पुढे बघू आपण अजून काय काय गोष्टी होऊ शकतात. हा सगळ्यात महत्वाचं, मग याच्यामुळे काय झालंय, वल्नरॅबिलिटी वाढली आहे. वल्नरॅबिलिटी काय, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, इवन सेक्सटॉर्शन, रेप्स. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण त्याला, वुमन हॅरेसमेंट. बरोबर आहे. हे सगळं वल्नरॅबिलिटी पण काय झाली आहे, ह्या रॅपिड प्रोसेस ऑफ अर्बनायझेशनमुळे त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. बाकी अजून महत्वाचे 2-3 गोष्टी आपल्या राहिल्या होत्या. पोल्युशन, वेस्ट मॅनेजमेंट त्या ठिकाणी नाहीये, कचऱ्याचे ढीग त्या ठिकाणी साचलेले आपल्याला बघायला मिळतात. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय लिहिता येतं आपल्याला, इरोजन ऑफ ट्रेडिशनल कम्युनिटी अँड कल्चर. बरोबर आहे. अजून काय लिहू शकतो बरं आपण, हा यस, सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट फॅमिलीवर झाला. रॅपिड प्रोसेस ऑफ ऑर्गनायझेशनमुळे काय झालेलं आहे की फॅमिली जे आहे ते न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललेलं आहे. त्यानंतर काय की डिसलोकेशन ऑफ फॅमिली मेंबर्स. बरोबर आहे. त्यानंतर जो एक सोशल बॉन्ड असतो, सोशल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत चाललेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर अजून काय प्रॉब्लेम लिहू शकतो आपण, हा कल्चरल डिसलोकेशन. किंवा त्याला आपण लिहू शकतो अकल्चरेशन. इथे काय गोष्ट होती माहिती का, डॉमिनंट कल्चर जे डॉमिनंट कल्चर लोक फॉलो करायला लागतात. म्हणजे काय होतं की एखाद्या शहरामध्ये किंवा त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये जे कल्चर आहे तेच बाकीचे लोक फॉलो करायला लागतात. त्यांचं ओरिजिनल जे कल्चर आहे ते कुठेतरी मागं पडायला लागतं. त्यानंतर अजून आपल्याला काय म्हणता येईल कल्चरच्या बाबतीमध्ये झालं. त्यानंतर मटेरियल कल्चर जे आहे त्याची ग्रोथ व्हायला लागली. वीज काय झालं, स्पिरिच्युअल आस्पेक्ट जो आहे तो कमी होत जाताना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. बरोबर आहे. आता याला आपल्याला कन्क्लूड करता येईल, आपण ह्याच पेजवर कन्क्लूड करून टाकू. काय कन्क्लुजन आपल्याला करता येऊ शकतं, तर अर्बन प्लॅनिंग, गव्हर्नन्स वगैरे अशा पद्धतीने आपल्याला कन्क्लुजन मध्ये तुम्ही स्मार्ट सिटी मिशन पण त्या ठिकाणी काय करू शकता, कन्क्लुजन करू शकता. एक पॉझिटिव्ह नोटवर आपल्याला कन्क्लुजन त्या ठिकाणी करायचं असतं. राईट. आता पुढचा प्रश्न बघा, काय सांगतो, व्हाय डू सम ऑफ द मोस्ट प्रॉस्परस रिजन्स ऑफ इंडिया एक्झिबिट अन ॲडव्हर्स सेक्स रेशो फॉर वुमन. आता इथे तुम्हाला परत मी तुम्हाला तेच सांगतोय की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता इथे तुम्हाला गोष्ट काय करायची आहे की इंट्रोडक्शन मध्ये इटसेल्फ जे आहे
तर ते जो मेन गाभा आहे, जो कोर आहे, जी कोर डिमांड आहे ती त्या ठिकाणी हिट करायची आहे. तर कोर डिमांड काय आहे की बाबा पंजाब हरियाणा सारख्या राज्य म्हणजे प्रॉस्परस रिजन्स ऑफ इंडिया एक्झिबिट अन अडव्हर्स रेशियो. त्याचं काय की वाय म्हणजे काय, आपल्याला रिझन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत, कारण आपल्याला त्या ठिकाणी विचारले आहेत. काय विचारले? कारणे. कुठे गेलं? प्रतिकूल का आहे, का म्हणजे कारणे. बरोबर आहे. आता कारणे लिहित असताना मी एक परत टर्म तयार केलेली होती मी बऱ्याच वेळेला ती वापरायचो की पॅट्रियार्कियल माइंडसेट्स. बरोबर आहे. पॅट्रियार्कल सोशल मिडायवल parochial medieval and parochial mindset and patriarchal मेंटॅलिटी. बरोबर आहे. बेसिकली काय गोष्ट आहे माहिती आहे का, तुमच्याकडे धन आलं, पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण तुमचं मेंटॅलिटी जी आहे ना अजून त्या काळातली आहे. म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तुम्हाला ऍडव्हर्स सेक्स रेशिओ त्या ठिकाणी बघायला मिळतो. हे इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगून दिलं की तुम्हाला एक्झामिनरला एवढं सांगितलं गेलं की मला ह्या प्रश्नाचा अर्थ कळलेला आहे. आता डायरेक्टली आपण येऊया रिझन कडे. रिझन्स काय काय. आता इथे परत तुम्ही ही गोष्ट सांगू शकता, डायरेक्टली याच्यात मेन्शन करून टाका पंजाब आणि हरियाणा. जवळपास पंजाबचा मला वाटतं 893 काहीतरी सेक्स रेशो आहे पर 1000 मेल. बरोबर आहे हा सेक्स रेशो. पंजाब हरियाणा डायरेक्टली मेन्शन करून टाका इंट्रोडक्शन मध्ये. विषय संपला, खेळ खाल्लाच करून टाका. आता रिझन्स मध्ये नंबर 1 काय रिझन्स आहेत बरं. एक सगळ्यात मोठं सन मेटा प्रेफरन्स. आता हे काय भानगडे, इकॉनॉमिक सर्वे 2017-18 मध्ये मेन्शन केलेली टर्म आहे सन मेटा प्रेफरन्स. म्हणजे काय असतं की प्रत्येकाला मुलगाच हवा असतो, मुलगी नाही. याला आपण टर्म वापरले सन मेटा प्रेफरन्स. दुसरं सोशल प्रॅक्टिसेस. याच्यामध्ये काय येतं, डावरी, हुंडा. आता इथं आला डावरी, तुम्ही डायरेक्टली एक एक्झाम्पल देऊ शकता. कुठलं? हगवणे हुंडाबळी प्रकरण. हगवणे हुंडाबळी प्रकरण कुठे? पुणे. बरोबर आहे. हे डायरेक्टली तुम्ही इथं मेन्शन करून टाका. कशामुळं? डावरीमुळं. सोशल प्रॅक्टिसेस, राईट. सोशल प्रॅक्टिसेस. अजून सोशल प्रॅक्टिसेस मध्ये काय येणार आहे की लग्न आलं किंवा बाकीच्या गोष्टी आल्या किंवा लोकांना अजून महिलांना काय नाही द्यायचं, महिलांना हे नाही करायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. पुढे आता सगळ्यात महत्वाचा टेक्नॉलॉजी. आता विषय काय आहे, हे हायली प्रॉस्परस रिजन आहेत पण इथं काय लोकांकडे पैसा आहे. पैसा आहे म्हणल्यावर यांच्याकडे काय टेक्नॉलॉजी आहे, अफोर्डेबिलिटी. आता बिचारी पाड्यावर याच्यावर राहणाऱ्या लोकांना काही माहित नसतं गर्भधारणा जेव्हा होते मुलगा आहे का मुलगी आहे, त्याच्यामुळं त्याला बाकी गोष्टी करण्याचा संबंध नाही. पण जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो, तुम्हाला हॉस्पिटलला ऍक्सेस येतो, तुम्ही जाऊन चेक करता मुलगा आहे का मुलगी आहे. आणि मुलगी जर नसेल तर, मुलगी जर असेल तर तुम्ही काय करता त्या ठिकाणी फिमेल फिटिसाइड. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्त्री भ्रूण हत्या. बरोबर आहे. इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता बीड याचं कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला चर्चेमध्ये आलेलं आहे. टेक्नॉलॉजी झालं. त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो, इनएडुकेट सोशल रिफॉर्म्स. आता ह्या भागामध्ये काय झालं, तेवढे सोशल रिफॉर्म झालेले नाहीयेत. त्यामुळे काय होतं की तिथल्या लोकांची जी मानसिकता आहे अजूनही त्या पद्धतीचीच ती मानसिकता त्या ठिकाणी आहे. आता अजून एक महत्वाचा पॉईंट आहे जो आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित आहे. आपले किती पॉईंट झाले होते? 4. यस, 5वा पॉईंट. एज्युकेटेड ऑब्लिक वर्किंग फॅमिली ऑब्लिक काय लिहू शकता, वुमन. आता विषय काय होतो की जेव्हा महिला काम करायला लागतात आणि सुशिक्षित त्याच्याकडे कुटुंब व्हायला लागतं तेव्हा त्यांचा प्रेफरन्स जो आहे ना वन चाइल्ड नॉर्म कडे जातो. आता मग तुम्ही म्हणणार वन चाइल्ड नॉर्म आहे, नॉर्मली कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात मुलगा होणार, कुठल्या तरी एखाद्या कुटुंबात मुलगी होणार. पण हे एवढे सोपं नाहीये.
हे लोक काय करणार, जर एकच बाळ आपल्याला पाहिजे असेल तर मग परत यांचा आहे तो सन मेटा प्रेफरन्स यायला पाहिजे मुलगा, यांना पाहिजे वंशाचा दिवा, आणि हा वंशाचा दिवा त्या ठिकाणी तेजवत ठेवण्यासाठी हे काय करतात, फक्त एकच अपत्य आणि ते मुलगा या ठिकाणी ठेवतात. हे आपण इथं डिटेलमध्ये एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं तर प्रॉपर्टी राईट्स, बरोबर आहे. प्रॉपर्टी राईट्स ऑब्लिक इथं काय लिहू शकतो आपण, सोशल ऑब्लिक कल्चरल प्रॅक्टिसेस. आता याच्यामध्ये काय होतं माहिती, अंत्यविधीचे बरेचसे कार्यक्रम किंवा बाकीच्या गोष्टी जे आहेत ना ते मुलांच्याच हाताने होतात, मुलांच्या द्वारे लिहू शकतो आपण. त्यामुळे काय होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की काही होऊ द्या, मुलगा पाहिजेच, नंतर शेवटी पाणी पाजायला काय ना मुलगा पाहिजे. जे काय अंत्यविधी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रॉपर्टी राईट सगळ्यात महत्वाचं, की मुलगा जो आहे तो वारसदार आहे, ती प्रॉपर्टी त्याच्याकडे जाते, आणि विनाकारण मुलींमध्ये तो शेअर जाईल म्हणून मुली नको असतात, ही एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर अजून लिहिता येईल आपल्याला जेंडर डिस्क्रिमिनेशन, मुला मुलीमध्ये जो काय भेद केला जातो ते पण एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. मग अशा प्रकारे काय होतंय की जे काही प्रॉस्परस स्टेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हर्स सेक्स रेशो बघायला मिळतो. आता इथे काय आहे की कन्क्लुजन लिहित असताना तुम्ही हे लिहू शकता, चेंजिंग माइंडसेट, जे आपण इंट्रोडक्शन मध्ये केलं होतं की माइंडसेटमुळे सगळ्या गोष्टी होतात. मग ह्या चेंजिंग माइंडसेटला कसं करायचं तर लिहा की थ्रू द बेस्ट प्रॅक्टिसेस, किंवा अजून काय की बेटर एन्फोर्समेंट ऑफ द लॉ एजन्सीज, अजून चेंजेस इन द टेक्नॉलॉजी, कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला करता येतील. मला वाटतं या पलीकडे अजून ह्या प्रश्नामध्ये फार जास्त काही लिहिण्यासारखं नाहीये. आपण पुढचा प्रश्न बघूया, डिस्कस द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वुमन इन इंडिया. डायरेक्टली प्रश्न एक पार्ट जो असतो पॉझिटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह, शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर आपण डायरेक्टली बघूया त्याचं, ग्लोबलायझेशन ऑन वुमन इन इंडिया. हा प्रश्न ऍक्च्युली 5वा आहे, क्वेश्चन नंबर 5, बरोबर आहे. आता या प्रश्नामध्ये पण आपल्याला काय करायचं, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. तुम्हाला सांगतो अशा प्रश्नामध्ये जर हा 15 मार्काला प्रश्न आहे ना तर तुम्हाला जवळपास 7.5 आणि 7.5 इथं डायरेक्टली तुम्हाला डिवाइड करतात एवढे मार्क, 2 पार्टमध्ये, पार्ट 1 पार्ट 2, बरोबर एवढे ना आपलं. मात्र इथं काय केलं, डिस्कस केले. नुसतं नोट करून चालेल का नाही, आपल्याला त्याच्यावर चर्चा करावी लागेल, ते आपल्याला लिहावं लागेल. आता इथं डायरेक्टली काय लिहू शकता की इंट्रोडक्शन मध्येच आपला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही लिहिलंय ना, तर इथं डायरेक्टली लिहा की ग्लोबलायझेशन, इंट्रोडक्शन मध्ये ग्लोबलायझेशन हॅज गिवन बोथ कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट, कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, एक की काही गोष्टी पॉझिटिव्ह पण आल्या, काही गोष्टी निगेटिव्ह पण आल्या. डायरेक्टली एका वाक्यामध्ये तुम्ही सांगून दिलं की ग्लोबलायझेशन हॅज अ कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट ऑन वुमन इन इंडिया विथ रिस्पेक्ट टू सोशल इश्यूज अँड सोशल ऑपॉर्च्युनिटीज, अशा बाकीच्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. म्हणजे ग्लोबलायझेशन कॉम्प्लेक्स आणि अनइव्हन इम्पॅक्ट दिलेला आहे, बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्ही इथं पॉझिटिव्ह लिहा आणि इथं निगेटिव्ह लिहा, एका वाक्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिट केलं. आता परत आला बॉडी. आता बॉडीमध्ये 2 गोष्टी तुम्ही इंटिग्रेटेड वेनं लिहू शकता. आयदर एक पॉईंट घेतला कुठला तरी आणि त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिले, किंवा डायरेक्टली पॉझिटिव्ह लिहिले, डायरेक्ट निगेटिव्ह लिहिले. आता आपण जर इथं पॉझिटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न केला, नंबर 1 काय झालंय, वुमन एम्पॉवरमेंट झाले, त्याला आपण सोशल एम्पॉवरमेंट पण म्हणूया. सोशल एम्पॉवरमेंट ड्यू टू इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. आता ही भानगड काय तुम्हाला मी सांगतो, घरात एखादी सुशिक्षित सून येऊ द्या, पैसे कमावणारी सून येऊ द्या, तिचा त्या घरामधलं स्थान उंचावलेलं असतं. दॅट इज सोशल एम्पॉवरमेंट ऑफ वुमन थ्रू इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. स्त्रीच्या हातामध्ये पैसा आला की त्यात स्त्रीला आदर, रिस्पेक्ट सगळे घरातले करायला लागतात. ही साधी सरळ गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, एक्सप्लेन करू शकता. आपल्या इथं सगळी गोष्ट एक्सप्लेन करता येणार नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, फायनान्शियल इंडिपेंडन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्त्रियांना आता काय झालंय की फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेला आहे. पण आता याच्याच पुढची गोष्ट, जी निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला लिहायचा आहे ना, तो इथंच तुम्ही निगेटिव्ह इम्पॅक्ट दुसरी याच्यामध्ये लिहू शकता. फायनान्शियल इंडिपेंडन्स मुळे काय झालं की महिला ज्या आहेत थोडस सेल्फ सेंटर्ड म्हणा, किंवा अजून महिलांमध्ये थोडस बाकी गोष्टी कमी झाल्यामुळं डिवोर्स किंवा डायव्होर्स जे प्रमाण आहे ना, तर ते प्रमाण वाढताना आपल्याला बघायला मिळतं. आता फक्त तुम्हाला इथे आहे ना एक सोर्स त्या ठिकाणी कोट करावा लागेल. सोर्स कोट करत असताना डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, ऍज पर
कुठलं तरी एखादा सोशल जे काय मॅगझिन वगैरे आहे त्या मॅगझिनचं नाव लिहून तुम्ही कोट करू शकता, किंवा एखाद्या न्यूजपेपर मधलं आर्टिकल किंवा एखादे सोशल इश्यूजवर लिहिणारे एखादं व्यक्तिमत्व असेल त्यांचंही नाव त्या ठिकाणी कोट करू शकता. झालं फायनान्शियल इंडिपेंडन्स. त्यानंतर पार्टिसिपेशन ऑफ वुमन. पार्टिसिपेशन ऑफ वुमन कुठे? डिसिजन मेकिंग रोल मध्ये. आता महिला काय करतायत, घरात फोर व्हीलर घ्यायची का, कोणत्या याची घ्यायची, कुठल्या रंगाची घ्यायची, हे महिला आजकाल ठरवत आहेत. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन वुमन पर्टिक्युलरली, की महिलांना पूर्वी असे निर्णय घेण्याचे अधिकार मिळत नव्हते, जे या ग्लोबलायझेशन आपल्याला सोपे करून दिलेत किंवा महिलांपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही लिहा इथं एक्झाम्पल डायरेक्टली तुम्ही कोट करू शकता. त्यानंतर एज्युकेशन, अवेअरनेस अँड ॲस्पिरेशन्स. महिलांचे ॲस्पिरेशन्स पण आता वाढलेले आहेत. महिला आता फक्त चूल आणि मूल पुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन, त्यानंतर ग्लोबल एक्सपोजर त्या ठिकाणी वाढलेला आहे. आता ग्लोबल एक्सपोजर म्हणून निगेटिव्ह तुम्ही काय लिहू शकता, व्हल्नरॅबिलिटी पण खूप वाढलेली आहे. आता पूर्वी महिलेला असं वाटायचं फक्त घरातले किंवा आपल्या गावातले वगैरे लोकांकडून थ्रेट आहे. आता महिलांना सायबर स्पेसमुळे जगातल्या लोकांमुळे पण थ्रेट तयार झालेलं आहे. सेक्सटॉर्शन असेल किंवा मॉर्फ इमेजेस असतील किंवा बाकी गोष्टी असतील, याच्या माध्यमातून महिलांचं त्या ठिकाणी व्हल्नरॅबिलिटी त्या ठिकाणी वाढलेली आहे. ही पण गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी इथेच सायमल्टेनियसली लिहिता येईल. त्यानंतर आपण बघितलं ग्लोबल एक्सपोजर सोबत पब्लिक पार्टिसिपेशन. पब्लिक पार्टिसिपेशन राईट फ्रॉम एवढी की सोशल जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण महिला बघायला मिळतात, पॉलिटिकल मध्ये पण आपल्याला बघायला मिळतात, इकॉनॉमिक मध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. महिलांचं सर्व ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा वुमन एंटरप्रिनोरशिप. वुमन एंटरप्रिनर, महिला उद्योग जे आहेत ते आपल्याला वाढताना त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता साधारणतः आपण हे पॉझिटिव्ह लिहिल्यानंतर आपण लिहू शकतो निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत. निगेटिव्ह मध्ये आपण जे सगळ्यात स्टार्टिंगला लिहिला होता ते की काय झालंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वुमन, पर्टिक्युलरली काय झालंय, लो सॅलरी जॉब्स म्हणूया त्याला का आपण, लो स्किल जॉब्स. तुम्हाला महिला पाहिजे, पण महिला कुठं पाहिजे, रिसेप्शनला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काय लिहिता की महिला हे रिसेप्शनसाठी पाहिजे. म्हणजे तुमचा बघण्याचा जो स्टिरिओ टायपिंग आहे किंवा तुम्हाला महिलांना हाय लेवलच्या स्किलला तुम्हाला ठेवायचं नाही. महिलांना एखाद्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर करा, एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनचा डायरेक्टर करा, महिलांना तेवढे अधिकार द्या. नाही, इथं महिला तुम्हाला कशाला पाहिजे, पर्टिक्युलरली सेल्स वुमन म्हटलं की महिला पाहिजे तुम्हाला. बँकेमध्ये जा, तुम्हाला कुठेही सुरुवातीला जो हेल्प डेस्क आहे तिथं महिला. लो स्किलचं जे काय ते कॉन्सन्ट्रेशन ह्या ग्लोबलायझेशनमुळे वाढलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर ग्लास सिलिंग इफेक्ट. आता ही ग्लास सिलिंग इफेक्ट काय भानगड आहे की महिलांना एका पर्टिक्युलर लेवलच्या वर लोक बघतच नाहीत, ही गोष्ट. त्यानं वेज डिस्क्रिमिनेशन. वेज डिस्क्रिमिनेशन की एखादा पुरुष एखादं काम करतोय त्याला जास्त पैसे, महिला करते तर कमी पैसे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल गॅप्स आपल्याला बघायला मिळतात. टेक्नॉलॉजिकल गॅप्स, बरोबर आहे. जो काय ऍक्सेस स्मार्टफोनचा आहे, ऍपल मुलाला द्यायचा आणि मुलाला साधा एखादा कुठला तरी फोन द्यायचा, हे सगळं डिस्क्रिमिनेशन जे आहे, टेक्नॉलॉजिकल गॅप आहे, हे ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला बघायला मिळतं. परत मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं होतं व्हल्नरॅबिलिटी महिलांची वाढलेली आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी इथं दोन्ही गोष्टींना आपण महिलांची कमी झालेली आपल्याला बघायला मिळते की डायव्हर्स प्रमाण वाढण्यामध्ये पुरुषांचा पण एक त्या ठिकाणी वाटा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर फॅमिलियल स्ट्रेन, कौटुंबिक ताण तणाव ज्याला आपण तो स्ट्रेन, तो आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अजून काय बघायला मिळतं, कमोडिफिकेशन ऑफ वुमन. आणि ग्लोबलायझेशनमुळे अजून एक झालं फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. पुरुष शहरात जाऊन काम करतायत, महिला अजूनही शेतामध्ये काम करतायत. आणि सगळ्यात महत्वाचे एक कन्सेप्ट लिहा, डबल बर्डन. डबल बर्डन जे आहे तर ते महिलांवर आहे. डबल बर्डन काय भानगड आहे, तर महिला आता घरी पण काम करते आणि बाहेर जाऊन आता महिला जॉब पण करते.
महिलाला जॉबचं पण काम बघायचं आणि घरचं पण काम करायचं. अशा पद्धतीनं ग्लोबलायझेशन जे आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. आता कन्क्लुजन करत असताना मला वाटतं निगेटिव्हलाच काउंटर केलं पाहिजे, तर त्याला एका वाक्यामध्ये एका फ्रेममध्ये आपण लिहिलं, जेंडर सेन्सिटिव्ह पॉलिसीज. ह्या टोनवर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, कन्क्लुजन तुमचं करू शकता. मला असं वाटतं अशा प्रकारे जे काय आपले या टेस्टचे सराव टेस्टचे 5 प्रश्न झालेले आहेत ते आपले समजून सांगण्यात झालेले आहेत, डिस्कशन करून झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पुढे गेलं पाहिजे, किंवा ह्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये अजून तुमच्याकडे काही चांगले पॉईंट्स आहेत का, चांगले केस स्टडीज, चांगले एक्झाम्पल्स आहेत का जे आपण इथं कोट करू शकतो, तर नक्की तुम्ही कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.